नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ रितेशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी रितेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नव्या अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इयत्ता 7वी सायन्सचा पहिला धडा म्हणजेच द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन्स यावर संपूर्णपणे आधारित आहे. हा धडा तुम्हाला आत्तापर्यंत झालेला नाही, त्यामुळे हा धडा तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि हा धडा परीक्षेला विचारला जातो. त्यामुळे कृपया व्हिडिओ स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला धडा म्हणजेच द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. मित्रांनो, अडॅप्टेशन म्हणजे काय? आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अडॅप्टेशन म्हणजे काय आणि काही प्लांट्समधील अडॅप्टेशन पाहणार आहोत. ठीक आहे, तर पुढे बोलूया. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे झाडे असतात. काही छोटे असतात, काही मोठे असतात, काही फक्त वाळवंटात येतात, तर काही फक्त जमिनीवर येतात, काही स्नोई रिजनमध्ये येतात, असं वेगवेगळे प्रकारचे येतात. ठीक आहे, आणि मग हे असे प्लांट्स त्यामधील काही काय असतात युनिसेल्युलर असतात आणि काही मल्टीसेल्युलर असतात की नाही. ठीक आहे, मग आता पुढे पाहूया. मित्रांनो, तुम्हाला इथे कॅन यू टेलमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप? कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू? मित्रांनो, इथे काय विचारलेलं आहे तुम्हाला, जे प्लांट काश्मीर आणि राजस्थानमध्ये जे झाडे आणि ॲनिमल्स आहेत तिथले प्राणी ते सेम असतात का तुम्हाला माहीत असेल. असतात का? नसतात. कॉन्फिडस ट्रीज लाईक पाईन अँड डिओडर फ्लोरिश इन स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. जे पाईन असतं बघा, क्रिसमसच्या वेळेस वापरतात बघा, ते क्रिसमसचं झाड म्हणून म्हणतात त्याला, तसं ते. आणि डिओडर फ्लोरिश नावाचं एक झाड असतं, ते दोन फक्त स्नोई रिजन्स म्हणजे जे असं हिमाचल प्रदेश आहे, काश्मीर आहे, तिथेच येत असतात. राजस्थान, आपल्या महाराष्ट्रात देखील येत नसतं. ठीक आहे, आणि जे राजस्थानमध्ये कॅक्टस येतात ना, ते कॅक्टसमध्ये काय असतं, पाणी भरपूर कमी असतं, जे कुठं सापडत नाही, बाकीच्या ठिकाणी कुठंच सापडत नाही. ठीक आहे, पुढे वळूया. मित्रांनो, आता आपण पाहून घेऊया अडॅप्टेशन. द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. सच चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन्स. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर डेफिनेशन विचारली तर तुम्ही काय लिहिणार? तुम्ही लिहायचं ग्रॅज्युअलपासून ते अडॅप्टेशनपर्यंत ही तुमची काय आहे, डेफिनेशन आहे. अजून एकदा रिवाइज करूया. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. सच चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन्स. म्हणजे जे ग्रॅज्युअल चेंजेस होतात त्यांच्या, आता प्राण्यां आणि वनस्पतींमध्ये जे ग्रॅज्युअल चेंजेस होतात त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये, जे सभोवतालच्या जे वातावरण आहे त्याला सुटेबल करतो, त्यामध्ये जगण्याचं त्याला सुटेबल करतो, अशा चेंजेसला काय म्हणायचं, अडॅप्टेशन्स म्हणायचं. ठीक आहे, जसं की आता बघा, आता डायनासॉर्स आता सध्याला का नाही आहेत, कारण ते स्वतः अडॅप्टेशन करू शकले नाही. आणि परत हे जे सराउंडिंगमध्ये त्यांनी सुटेबल झालं नाही त्यांना सराउंडिंग. ठीक आहे, म्हणून ते काय, आता त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. आता अडॅप्टेशन टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. हे अडॅप्टेशन कधी एका दिवसात किंवा 5-6 सेकंदात घडून येतं का? नाही, ह्याला भरपूर वर्ष लागतात. ठीक आहे, इथं तुम्हाला एक चार्ट कंप्लीट करायला दिलं आहे, तुम्ही ते कंप्लीट करू शकता. पुढे बोलूया. आता आपण पाहणार आहोत अडॅप्टेशन इन अक्वाटिक प्लांट्स. ठीक आहे, इथं काय दिलं आहे बघा, विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स. हां मित्रांनो, आता तुमच्या घराजवळ काही पाण्याचे स्रोत असतील ना, त्या तुम्ही प्रत्येक स्रोत म्हणजे जसं की नदी आणि तलाव असेल तर दोघांमध्ये डिफरन्स असतं. दोघांमध्ये देखील झाडं असतात,
काही नदीच्या आत असतात आणि तलावात कधी कधी कमळ फुलतं बघा. ठीक आहे. तुम्हाला त्यांनी विचारलं आहे की टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरची झाडे आणि जे पाण्यामध्ये असतात, पाण्यामध्ये जे उगतात त्या झाडांमध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही ते पाहू शकता करून. ठीक आहे. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. मित्रांनो, आता जे काही जमिनीवरचे झाडं आहेत म्हणजे पाण्यामध्ये न उगणारे असं जमिनीवर जे उगतात आंब्याचं झाड जसं की त्यांचे रूट्स काय असतात, अँचर्ड झालेले असतात, सॉईल भक्कम असतात सॉईलमध्ये. ठीक आहे. तसं ॲक्वाटिक म्हणजे जे पाण्यामध्ये असतात त्यांचे रूट मजबूत असतात का, मातीमध्ये नाही. आणि ते काय असतात, काही पाण्यामधील झाडे थोडे वर तरंगतात आणि काही काय असतात पूर्ण डुबलेले असतात. ठीक आहे. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. This shape helps them to withstand fast currents of water. The surface of leaves and stems. जे ॲक्वाटिक प्लांट्स असतात ना त्यांचे जे लिव्ज असतात तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही एखादं कमळ जे असतं ना चिखल किंवा तलावात उगवतं बघा, ते कमळला जर तुम्ही त्याच्या पानाला आणि त्याचे जे रूट्स असतात त्याला हात लावून बघितलं तर त्याच्यावर असं तुम्हाला एक मेणबत्तीला कसं हात लावल्यावर चिकटपणा महसूस होतो, चिकटपणा जाणवतो ना, तसंच ते तिथं जाणवेल तुम्हाला. ठीक आहे. लिव्ज म्हणजे तिथं काय असतं, ते जे सरफेस असतं त्याचा प्लांट्सचा सरफेस आणि त्याची लिव्ज जास्तीत जास्त ॲक्वाटिक प्लांट्सचे सरफेस आणि रूट्स काय असतात वॅक्सिलेअरने कवर झालेले असतात. ठीक आहे. लिव्ज ऑफ सम ॲक्वाटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. म्हणजे ॲक्वाटिक प्लांट्सचे लिव्ज पानं जे कसे असतात थिन म्हणजे एकदम पातळ आणि लवचिक असतात. ठीक आहे. एका रिबन कशी असते लवचिक आणि पातळ असते की नाही तसं असतात. ठीक आहे. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. त्यांचा हा जो शेप असतो लवचिकपणा असतो त्यांच्यामध्ये आणि त्यांचे रूट काय असतात मातीमध्ये हे भक्कम नसतात. हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना ते तुम्हाला डिफरन्सेसमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि हे आता त्यांच्या ज्या रूट्स आणि ह्याच्यामुळं लिव्जवर ते वॅक्सिलेअर लावलं कवर असतं ना त्यामुळे ते काय असतं ते पाण्यामध्ये ते सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ ॲक्वाटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. मित्रांनो, प्लांट्समध्ये एक पेटिओल्स नावाचा भाग असतो आणि स्टीम असतं. स्टीम तर तुम्हाला माहीतच असेल. स्टेम आणि पेटिओल्स ऑफ ॲक्वाटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. ते स्टीम आणि पेटिओल्स जे असतात ना ते त्या प्लांटला काय करतात, हेल्प करतात, जे युजफुल असतात फ्लोट करायला वॉटरमध्ये. ठीक आहे. आता पण इथं तुम्हाला बघा 1.2 ॲक्वाटिक प्लांट्स दिलेत बघा. इथं आहे ना तुम्ही इथं पाहू शकता. हा बघा, हा टेरेस्ट्रियल आहे. म्हणजे हा काय टेरेस्ट्रियल, हा थोडा पाण्यात ॲक्वाटिक आहे. हे पूर्ण जे आहेत हे ॲक्वाटिक आहेत, हे आणि हे. हा जर पाहू शकता तुम्ही, हा काय पूर्णपणे पाण्यात भिजले, तर हा काय हे काय आहे तर थोडेच भिजले ते तरंगतात. ठीक आहे. तिथं बघा, इथं तुम्हाला कमळ आणि हे लोटं, त्या कमळाचं जे स्टॉक असतं म्हणजे ते स्टीम असतं ना त्याचा फोटो दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्यांच्या पानाचा फोटो देखील दिलेला आहे. आता आपण पाहूया अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आता आपण काय पाहिलं, ॲक्वाटिक प्लांट्सचं अडॅप्टेशन पाहिलं. आता आपण डेझर्ट प्लांट्सचं पाहूया. Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. म्हणजे जे डेझर्ट प्लांट्स असतात जे ते लीफ म्हणजे त्यांना पानच लागत नाहीत किंवा काही झाडांना पानं लागत नाहीत तर काही झाडांना असं छोटे छोटे सुईसारखे असतात ना तसे काटे उगवून येतात कॅक्टसना. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. त्यांना जे पाने लागत नाहीत आणि त्यांच्यामध्ये काटे असतात, पानं नसतात, कमी प्रमाणात पाने असतात, पानच नसतात समजू शकता तुम्ही.
त्याच्यामुळं काय होतं, इव्हॅपोरेशन होत नाही ते, म्हणून त्यांना काय वॉटर कमी इव्हॅपोरेट होतं. ठीक आहे. द स्टीम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. जे काही त्याचं स्टीम असतं, इथं कॅक्टसमध्ये स्टीम आहे बघा, ते काय करत असतं, वॉटर आणि फूड म्हणजे पाणी आणि त्याचं जे काही खाद्य आहे ते स्टोअर करून ठेवत असतं. त्यामुळे ते काय असतं, जरा फ्लेशी असतं. द स्टीम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्रत्येक मित्रांनो, प्रत्येक टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवर असतात झाडं, ते त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस कुठला पार्ट करत असतो, हां, तर लीव्ज फोटोसिंथेसिस करत असतो. पण इथे डेझर्टमधील जे कॅक्टस असतात त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस कुठून घडून येत असतात, तर त्यांच्या स्टीममधून. ठीक आहे, पुढे बोलूया. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. त्यांचे जे काही हे असतात ना, रूट्स असतात, ते एकदम जमिनीच्या खोल असतात, एकदम आतमध्ये असतात. तर काही रूट्स असतात ना, काही मुळं ते पाण्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असतात जमिनीच्या खाली. ठीक आहे. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टीम्स ऑफ दिस प्लांट्स टू. ह्या दोघा ॲक्वॅटिक प्लांटप्रमाणे यांच्या देखील स्टीमला काय असतं, वॅक्सी लेअर असतं. ठीक आहे. आता आपण पाहूया अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. इथं काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, एक डिओडार ट्री. ठीक आहे. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड कॉनिफर्स लाईक डिओडार अँड पाईन. हे बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, डिओडार ट्री. ठीक आहे. These trees are conical in shape due to their sloping branches. तुम्ही पाहू शकता इथे दिले आहे की इथे दिले बघा की त्यांचे जे झाडं असतात ना, ते जे स्नोई रिजनमध्ये येतात झाडं, त्यांचे ब्रांचेस ते कसे असतात, स्लोपी असतात, म्हणजे उतार असतात. कारण तिथं का बरं असतात तसं, तर कारण तिथं स्नो पडत असते, पाऊस पडत नसतो, स्नो पडत. मग ते स्नो खाली जाण्यासाठी, जमिनीवर पडण्यासाठी काय असतात, ते तसे असतात. म्हणजे त्यांनी त्या प्लांट्सनी काय केलं, अडॅप्टेशन तसं करून घेतलेलं आहे. ठीक आहे. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree to withstand the cold. हे जे प्लांट्स आहेत ना, हे असे जे झाडं असतात ना, ते झाडांमध्ये जे लीव्ज असतात, त्यामुळं काय करतात, हेवी स्नोफॉल जेव्हा होत असते आणि एक अतिशय थंड पडलेलं असते बघा, तेव्हा हे जे कोनिकल शेप असतं त्यांना स्नो त्यांच्यावर जमा होण्यापासून वाचवतं. आणि जे त्यांचे जाड असे स्टेम असतं ना, ते त्यांना काय तसे कोल्डमध्ये बळकट राहण्यासाठी मजबूत ठेवत असतं. ठीक आहे, हेच करत असतं. आता आपण पाहूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, shrubs and herbs are found in the forest. These plants compete amongst themselves for sunlight. Hence, trees grow tall to get sunlight, and climbers and vines grow to a great height with the support of trees. Spring-like tendrils on the stems of some climbers is an example of adaptation. मित्रांनो, तुम्ही जर जंगल पाहिलं असेल, तर तिथे झाडे किती उंच असतात. ते उंच का पण असतात, तुम्हाला कधी विचार आला का? तर ते उंच असतात कारण ते प्रत्येक एकमेकांमध्ये फाईट करत असतात. कशासाठी? सनलाईट मिळवण्यासाठी फाईट करतात आणि उंच वाढत असतात. आणि ह्यांचा सपोर्ट घेऊन काय करतात, जे वाईन्स असतात, क्लाइंबर्स असतात, वेली असतात ना, ते यांचा सपोर्ट घेऊन वर वाढतात. ठीक आहे. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स जे आहे ना, स्टेम्सवर ते असं एक वेल सापडते बघा तुम्हाला. जंगलामधील जे झाडे असतात ना, त्यांच्या स्टेमवर असं एक वेल असते बघा, वेल गुंडाळलेली असते. ती काय एक्झाम्पल आहे अडॅप्टेशनचे. ठीक आहे. आता आपण पाहूया अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. Fibrous roots of grasses prevent soil erosion. Forests in the equatorial region are dense. Animals like tiger, elephants, and deer can remain hidden in this grass. However, grasses in cold regions are very short. Animals like the rabbit are found in such grasses.
Vast meadows are found in hilly areas as well as मित्रांनो, ग्रासलँड म्हणजे ग्रासलँड कसं असतं तुम्हाला दाखवू का? मी शॉर्टमध्ये दाखवतो, ठीक आहे. ही अशी एक सपाट जमीन असते, रान असतं, एक मोकळं रान. त्याच्यावर काय छोटी 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 अशी झाडे आलेली असतात. तुम्ही माळ रान पाहिलं असेल ना, तेव्हा एका प्रकार ते देखील एक प्रकारचं काय ग्रासलँड आहे. हां, त्या ग्रासलँडमध्ये ग्रासेस आणि जे बुशेस असतात, झुडपे आणि जे काही गवत उगवून आलेलं असतं ना, ते तिथंच उगतं नुसतं, ठीक आहे. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. त्यांचे रूटचं टाईप कोणतं असतं? फायबरस रूट असतं. ती काय असतं? सॉईल इरोजन म्हणजे जी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने किंवा वादळाने, हवेने जी माती उडून जाते ते काय प्रिव्हेंट करतं. ते असं मातीला असं काय करतं? पकडून ठेवतं. फॉरेस्ट इन द ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. जे काही असं वाघ आणि हरिण असते ना, ते काय ह्यांच्यामध्ये इझिली लपू शकतात. ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. जे असं स्नो थंडच्या जागी असतात, म्हणजे काश्मीर थंड जागी ते काय असतात? एकदम कमी असतात, एकदम छोटे असतात, लहान बारीक बारीक. आपला एक बोट हे देखील तिथं दिसू शकतो, ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. आता आपण पाहूया अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन्स ऑफ फूड इन प्लांट्स. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर एन्चर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती का? जे काही मोस्ट ऑफ द हे आहेत ना, मोस्ट ऑफ द प्लांट्स म्हणजे जास्तीत जास्त प्लांट्स आर एन्चर्ड इन द ग्राउंड, म्हणजे ते जास्तीत जास्त तरी मातीमध्ये रुजलेले असतात त्यांची मुळं. हां, आणि ते काय असतात? ऑटोट्रॉपिक असतात. However, plants like डोडर आर पॅरासिटिक. जे डोडर प्लांट असतं ते काय असतं? डोडरसारखे असतं ना, कसकटा. तिथं दाखवलं आहे बघा तुम्हाला. हा जो आहे ना, हा प्लांट आहे ना, हा काय आहे? डोडर प्लांट आहे. त्यालाच काय म्हणतात? कसकटा. पॅरासिटिक असतं ते, ठीक आहे. द प्लांट बॉडी ऑफ डोडर कन्सिस्ट ऑफ येल्लो वायर लाईक स्टेम्स. आता तुम्हाला या प्लांटमध्ये स्टीम दिसते का? हे जे पिवळ्या पिवळ्या वेली असतात ना, तुम्ही हे पण पाहू तुम्ही जर शेतामध्ये जर भोपळा बघितला असेल, भोपळा लावला असेल, तर तिथं त्याला पण असंच येत असतं, ठीक आहे. बघितलं असेल. हे जे येल्लो लाईक वायर असतं ना, वायरसारखं, हे काय आहे? स्टीम असतं त्यांचं, ठीक आहे. इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हे काय असतं? याला शक्यतो पानं नसतात आणि ते काय फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. हाऊएव्हर इट हॅज हॉस्टेरियल रूट्स ऑफ ॲब्झॉर्बिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. म्हणजे जे काही प्लांट्स असतात, मोठी झाडे असतात, मोठी ग्रो करणारे, त्याच्यापासून थोडं न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करणारं रूट असतं, म्हणजेच हॉस्टेरियल रूट, ठीक आहे. पुढे बोलूया. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. म्हणजे हे जे काही त्यांचे रूट्स असतात ते कुठे खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. कशासाठी? असं मोठ्या झाडांचं थोडं वॉटर आणि फूड, म्हणजे जे काही त्यांचं न्यूट्रियन्स लागतात त्यांना, ते घेण्यासाठी, ठीक आहे. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची foodstuffs like bhakri and bread. ठीक है. They have root-like fibers for absorption of food. Plants need nitrogen, phosphorus, and potassium for growth. Plants that grow in soil which is deficient in nitrogen, like Drosera, Venus flytrap, pitcher plant, etc., their need for fulfill their need for nitrogen by consuming insects. ठीक आहे. असं आता प्रत्येक झाडाला ऑक्सिजन लागतं असं नाही. ज्या काही झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम जे लागत असतं ज्या झाडांना, ते काय करतात? ते मातीमध्ये छोटे असं झुडपे पण म्हणू नये, छोटंसं एक छोटं उगून येतात, ठीक. गवत कसं असतं तसं, विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन, म्हणजे जे त्यांच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते. मग ते काय करतात? ते त्यांची फुलफिल करण्यासाठी, त्यांची जी नायट्रोजनची गरज फुलफिल करण्यासाठी काय करतात? जे इन्सेक्ट्स असतात ना, ते खातात, ठीक आहे.
इथं तुम्हाला एक दिला आहे बघा, वेनस फ्लायट्राचा फोटो दिला आहे. तुम्ही पिक्चरमध्ये वेगवेगळ्या फिल्म्समध्ये देखील पाहिला असेल. ठीक आहे, ही पिक्चर आहे, बघून घ्या. आता आपण पुढे आता आपण कुठंपर्यंत पाहिलं? आज आपण पाहिलं ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ठीक आहे, कुठले कुठले प्लांट्स पाहिले त्यामध्ये? तर ग्रासलँड प्लांट्स, फॉरेस्ट रिजन प्लांट्स, स्नोई रिजन्स, ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल आणि डेझर्ट प्लांट्स. ठीक आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही रिव्हिजन देखील करू शकता. हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, तरी याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कळाला असेल आणि आवडला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.